नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। मुंबईतील विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी आज आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। ठाकरे यांच्यासोबत 2 डेलिगेशन होते। या भेटीत गृहनिर्माण, पोलीस वसाहती, पाणी योजना, मिल कामगार आणि होर्डिंग संबंधी महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। यावेळी ठाकरे यांनी सांगितले की आमच्याच सरकारच्या काळात सर्वांसाठी पाणी योजना आणली होती। गृहनिर्माण किंवा झोपडपट्टी न पाहता पाणी पुरवणे हे सरकारचे कर्तव्य आहे, असे ठाकरे म्हणाले। मागील सरकारने या योजनेवर स्थगिती आणली होती, ती उठवावी अशी मागणी त्यांनी केली। दिल्ली सरकारने आरोग्य आणि इतर क्षेत्रांमध्ये चांगले काम केले असे नमूद करत असे उपक्रम महाराष्ट्रातही राबवावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। जो प्रस्ताव होता ते एकदम सकारात्मक होते। दुसरं म्हणजे पोलीस पत्न्यांचा जो विषय आहे त्याच्यात त्यांनी सांगितलं की कमिटी बसलेली आहे, चर्चा आधी झाली होती, पण आमची विनंती ही आहे की जरा थोडी अजून ह्याला वेग मिळावा। मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्र्यांनी भेटतायत, उद्धवजी मुख्यमंत्र्यांनी भेटतायत, सामनातून कौतुक होतंय, नेमकं हे गणित काय? बघा, तुम्हाला एक सांगतो, ह्याच्यात जास्ती काही गुपित असं नाही आहे। एक स्पष्ट आहे की निवडणूक ठीक आहे, आमचा संशय आहे ईव्हीएमवर आहे, कोणाचं सरकार वगैरे हे सगळं आहेच अजून, म्हणजे ईव्हीएमचं सरकार की जनतेचं सरकार आहे, ही सगळी वेगळी गोष्ट आहे। पण दुसरी गोष्ट म्हणजे आत्ताच्या घडीला राज्याचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसजी आहेत, आणि जर आम्ही विरोधी पक्ष म्हणून काही महत्त्वाचे विषय मांडत असतो त्यांच्यासमोर तर काहीच चुकीचं नाही आहे। आमचं सरकार असताना देखील आमच्या अनेक भेटी झाल्या, तेव्हा ते विरोधी पक्ष नेते होते, आम्ही त्यांच्यासोबत असताना देखील आमच्या अनेक भेटी झाल्या। तर ही जी भेटीगाठी आहे जनतेच्या कामासाठी असतील, जनहितासाठी असतील, जर एकत्र मिळून आम्ही चांगलं काही करू शकत असू, एकत्र मिळून म्हणजे लगेच तुम्ही आता परत खातेवाटपात जाऊ नका। माझं म्हणणं एवढंच आहे की विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष म्हणून तर वाईट काय, जसं मध्ये एक मी पत्र लिहिलं होतं की मुंबईत आणि सर्वच शहरांमध्ये आपण पाहतोय आता राजकीय होर्डिंग बघून बळबळायला लागलं। अगदी म्हणजे कोणाचं काही छोटं काही असलं तरी 10-12 फुटाचे होर्डिंग लागायला लागले। कुठे ना कुठेतरी जर त्यांनी पहिलं पाऊल टाकलं मुख्यमंत्री महोदय म्हणून, आम्ही पण पाऊल त्याचं मॅच करू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक सुप्रिया सुळेंनी केलं त्यांच्या कामाचा आढावा घेऊन, तर तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माझी इच्छा आहे की हे जर 2 कामं आम्ही घेऊन आलो होतो ती झाली तर आम्ही पण नक्कीच कौतुक करू। मित्रपक्षांच्या बाबतीत विधानसभेच्या आधी भाजपची भूमिका वेगळी होती। समजा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातलं कोणी येत असेल तर ते शिंदेकडे जात होते, मात्र आता तसं होताना दिसत नाहीये। डायरेक्ट भाजपचा ऍक्सेस जो आहे तो वाढलेला दिसतोय। तुमचाच अनुभव इतर पक्षांना असं वाटते मित्रपक्षांच्या बाबतीत भाजप? मी आता या 2 विषयावर बोलू, तुम्हाला बाकीची हेडलाईन नाही मिळणार। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी से मुलाकात हुई, मैंने 2-3 डेलीगेशन लाए थे साथ में। हमारे साथ आमदार सचिन जी, सुनील जी दोनों थे और बहुत सारे डेलीगेशंस थे। 2-3 जो विषय है प्रमुख विषय तो यही था कि जो हमारी पुलिस पत्नी है और रिटायर्ड पुलिस ऑफिसर्स हैं, उनके काफ़ी सारे विषय थे। पहली बात तो ये थी कि उनको एक जो पेनल्टी लगाई जाती है एक्सटेंडेड स्टे के लिए, वो 150 रुपये प्रति स्क्वायर फुट है, वो कम किया जाए या उसको स्थगित किया जाए। दूसरी यानी जो रिटायर्ड पुलिस है, जिन्होंने मुंबई की सेवा की है, महाराष्ट्र की सेवा की है, मुंबई पुलिस से सेवा की है, उन्हें मुंबई में ही अपना हक का घर मिले, ये हमारी बात थी। तीसरी बात ये थी कि मुंबई में काफ़ी सारे ऐसे सर्विस क्वार्टर्स हैं जो अभी डिलैपिडेटेड हैं, फिर वो माहिम में हो, नायगांव में हो, मरोड़ में हो, वर्ली में हो, काफ़ी सारी जगह पे है। उन्हें हमारी सरकार ने रिजुविनेट करने का प्लान किया था, रीडेवलप करने का जो प्लान किया था उस पर अमल। तो ये सारी बातें थी। दूसरी बात तो ये थी कि जो हमारे मिल वर्कर्स हैं उनके भी घरों का काफ़ी सारा मसला बहुत सालों से पेंडिंग है, एक मीटिंग उनको भी मिलनी चाहिए, ये हमने विनती की है। तीसरी बात, हमने एक पॉलिसी लाई थी वाटर फॉर ऑल। इस पॉलिसी के तहत मुंबई में जो भी घर है, फिर वो चाहे स्लम्स हो, चॉल्स हो, हाई राइज सोसाइटी हो, हाउसिंग सोसाइटी हो, उनका लीगल स्टेटस न देखते हुए उन्हें पानी मिलना उनका अधिकार है, उनका हक है, यही पॉलिसी कहती थी। और इस पॉलिसी को स्थगित किया था पिछली जो एक अनकॉन्स्टिट्यूशनल सरकार है उन्होंने, उसे वापस वो पॉलिसी को स्थगित से बाहर लाया जाए और उसकी अमल। सर यूपीडी ने कल दिल्ली में आपको सपोर्ट अनाउंस किया है, इस बारे में आप क्या कहना चाहेंगे? कांग्रेस काफ़ी कंट्रोवर्सी क्रिएट कर रही है, कांग्रेस काफ़ी। ये मैं कहना चाहता हूँ कि दिल्ली सरकार ने यानी केजरीवाल सरकार ने जो काम किया है पिछले 10 सालों से हो, या उन्होंने जो स्कूलों के बारे में हो, शिक्षा व्यवस्था हो, स्वास्थ्य व्यवस्था हो, काफ़ी अच्छा काम किया है।
पूरी दुनिया में उनकी बातें अच्छी होती रहती है। और अगर दिल्ली वासियों की सेवा करनी हो तो फिर एक बार केजरीवाल सरकार ज़रूरी है। लेकिन सर मुंबई में कांग्रेस वहाँ पे अलग थलग पड़ी हुई है, आप इंडिया अलायंस के हिस्सा हैं, क्या उसका असर राज्य इंडिया अलायंस में केजरीवाल साहब भी हैं, ममता दीदी भी है, हम भी हैं, सारे लोग हैं। लेकिन फिर आपका एक लक्ष्य मैं यही लाना चाहता हूँ, महाराष्ट्र में दिल्ली की बात है तो दिल्ली में कर सकते हैं। ये जो विषय है खास करके वॉटर्स फॉर ऑल, ये काफ़ी इम्पोर्टंट है। धन्यवाद। आदित्यजी महत्वाचं आहे विषयांवर प्रामुख्याने चर्चा झाली। पहिलं म्हणजे सर्वच पोलीस कॅम्पांमध्ये जे रिटायर्ड पोलीस ऑफिसर्स असतील जे अजूनही राहत आहेत त्यांना दंडनीय शुल्क जो लावलेला आहे तो आमच्याकडे जो 20 रुपये पर स्क्वेअर फूट होता तो साधारणपणे 150 रुपये पर स्क्वेअर फूट झालेला आहे। आमची विनंती हीच राहिलेली आहे की एक भूमिका घेऊन याच्यात हा परत एकदा जो शुल्क लावलेला आहे तो स्थगित करावा किंवा पुन्हा एकदा जो आधीचा होता त्याच्यावर आणावा, कारण हा शुल्क कोणालाही परवडत नाही, हा दंड कोणालाही परवडत नाही। अनेक पोलीस परिवार असे आहेत जे तिथे 2 पिढ्या 3 पिढ्या महाराष्ट्राची मुंबईची सेवा केलेली आहे। साधारणपणे मुंबई पोलिसात ते कार्यरत राहिलेले आहेत आणि त्यांच्यासाठी हा दंडनीय शुल्क जो आहे तो जास्ती आहे, तो कुठे ना कुठेतरी कमी व्हावा। दुसरी मागणी हीच होती जी आधी देखील मागच्या सरकारमध्ये जे घटनाबाह्य सरकार होतं त्याच्यात आश्वासन दिलं गेलं होतं की लगेच स्थगित होईल 8 दिवसात, ते काही झालं नाही। दुसरी मागणी जी होती ती हीच होती की रिटायर्ड पोलीस जे आहेत, जे निवृत्त पोलीस परिवार आहेत त्यांना मुंबईमध्येच घरं द्यावी। ही देखील मागच्या घटनाबाह्य सरकारमध्ये सगळ्यांना वचन दिलं होतं की 8 दिवसात आम्ही तुम्हाला घरं शोधून देऊ, तेही नवी मुंबईत दिली होती। पण आमची मागणी हीच राहील की मुंबईत ज्यांनी मुंबई पोलिसांमध्ये सेवा केलेली आहे त्यांना मुंबईमध्येच घरं कशी मिळू शकतील याच्यावर अभ्यास होऊन त्याच्यावर अंमलबजावणी व्हावी। आणि तिसरी गोष्ट म्हणजे आम्ही ही विनंती केली की अनेक आता जसं आपण पाहतो कुर्ल्यामध्ये असेल, नायगावमध्ये आहे, वरळीत आहे, माहीममध्ये आहे, मरोळमध्ये आहे, पोलीस इमारती ज्या आहेत काही दुरुस्तीला आलेल्या आहेत, काही आपण पाहतो नवीन बांधण्याचे आता प्रस्ताव आमच्या सरकारमध्ये होते। 600 कोटी आमच्या काळातल्या अर्थसंकल्पात आम्ही तरतूद केली होती, ते पुन्हा एकदा रिवाईव्ह करून प्रस्ताव तिथे नवीन पोलीस इमारती हो जेणेकरून इन सर्व्हिस जे आपले पोलीस अधिकारी आहेत त्यांना सर्व्हिस क्वार्टर्सला मुंबईभरात नवीन मिळू शकते। ही झाली आमची पोलीस खात्याबद्दलची मागणी, गृह खात्याबद्दलची मागणी। दुसरी मागणी ही होती आणि विनंती ही होती की आजच्याच सरकारच्या काळी आपल्याला आठवत असेल का हायकोर्ट सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरच्या अनुषंगाने आम्ही सर्वांसाठी पाणी ही योजना आणली होती। सर्वांसाठी पाणी म्हणजे कुठची गृहनिर्माण संस्था असतील, झोपडपट्टी असतील, या सगळ्या ज्या काही आपल्या हाऊसिंग सोसायटीज असतील त्यांचं लिगल स्टेटस न पाहता त्यांना पाणी देणं हा त्यांचा अधिकार आहे, हक्क आहे पाणी मिळणं आणि सरकारचं कर्तव्य। ही पॉलिसी आम्ही आणली होती पण मागच्या घटनाबाह्य सरकारने ती स्थगित केली होती। सरकार बदललेलं आहे, कुठे ना कुठेतरी आम्हाला आश्वासन हे पण मिळालं की जेव्हा सरकार बदललेलं आहे नवीन सरकारमध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष जनहिताची जी कामं असतील ती एकत्र येऊन करू शकतात। आणि म्हणून इथे चांगल्या मनाने मोकळ्या मनाने आम्ही इथे आलो, मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली आणि सर्वांसाठी पाणी ही योजना मुंबईमध्ये लगेच लागू करावी आणि ती जी स्थगिती दिली ती उठवावी ही आमची सर्वांची मागणी होती। त्याचसोबत जी मागणी आम्ही हाऊसमध्ये केली होती, जे कलेक्टर लँड टू फ्री होल्ड आहे याच्यासाठी कन्व्हर्जनचा जो प्रीमियम आहे तो कमी करण्यासाठी ते देखील आम्ही एक चौकशी केली की नक्की ते कधी होणार आहे। आम्हाला सांगितलं गेलं लवकरात लवकर तो GR आता निघेल। टोरेसचं जे घोटाळा झालं त्याच्याबद्दल देखील चर्चा झाली की याच्यावर लवकरात लवकर पुढची कारवाई काय असेल हे आम्ही विनंती केली। आणि शेवटचं पण सगळ्यात महत्त्वाचं ह्या मुंबईसाठी म्हणजे जो आपल्या मुंबईतला गिरणी कामगार आहे त्यांच्या घरांसाठी आधी पण आश्वासनं मिळाली होती की बैठक मिळणार ती आज आम्ही सगळे जे आमच्यासोबत होते त्यांनी विनंती केलेली की लवकरात लवकर बैठक मिळावी, जे आज मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की त्यांच्या डायव्होर्सच्या दौऱ्यानंतर ती बैठक आम्हाला मिळणार। दावोस दौऱ्यासंदर्भामध्ये आपली पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह, तोवर नमस्कार। क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर
कॉन्फिडेंस विद अस कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं। हम लोग अमित कम्युनिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिज़ाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।